अशी बोलता बोलता तुम्ही सांगत होतात गप्पा मारताना सरांकडून मला असं कळलं की याच बिल्डिंग मध्ये तुम्ही अनेक वर्ष राहताय आणि एक एक फ्लोर काही काही वर्षांनी तुम्ही वर आला. 99 ला मला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शब्द टाकून मला मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळालं. तेव्हा मी 804 मध्ये वन रूम किचन मध्ये राहत होतो. मग सणा थोडी मोठी झाली, मग आम्हाला असं वाटलं की आता एक तिची एक स्वतःची एक स्पेस तिला दिली पाहिजे. म्हणून मग 2010 साली, म्हणजे 99 ते 2010 11 वर्ष मी 804 मध्ये राहिलो. मग 2010 साली मी या घराच्या बरोबर खालचं जे घर होतं ते घेतलं, जिथे आम्ही 2 बेडरूम मध्ये राहतो. मग थोडा प्रपंच अजून वाढला. मग आम्ही 2023 मध्ये मी 10व्या मजल्यावर आलो आणि हे 10व्या मजल्यावरचं हे घर आणि बाजूचं घर आम्ही एकत्र केलं आणि 804 आणि 901 विकलं. अजूनही कर्ज खूप आहेत आमच्यावर, पण या घरामध्ये एक एक पायरी चढत चढत समाधान जास्त आहे. मला कोणीतरी विचारलं आता पुढे, म्हटलं नाही, माझा वर मित्र राहतो आणि तो सुखी आहे, तो काय मला आता माहित आहे पुढच्या स्वामींनी काय ठरवले किंवा बाप्पांनी काय ठरवले. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पाचं आगमन सगळीकडे झालेलं आहे आणि आज आपण आलेलो आहोत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरचा बाप्पा बघण्यासाठी आणि बाप्पा विराजमान झालेला आहे छान. आणि सर आहेत माझ्या बरोबर. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही आमच्या सगळ्या कुटुंबाकडून आणि मेन म्हणजे आमच्या बाप्पांचा पूर्ण आशीर्वाद आता जे बघतायत त्यांच्यावर बरसत राहो, त्यांची कृपा दृष्टी राहो, ही मनोमन प्रार्थना त्यांच्याकडे. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि खूप सुंदर मूर्ती आहे सर. कितवं वर्ष आहे हे गणपतीचं? हे आमचं 16वं वर्ष आणि या घरातलं 3रं वर्ष. कारण याच्या अगोदर मी या घराच्याच बरोबर खालच्या घरामध्ये राहतो. तिथे आम्ही 13 वर्ष गणपती ठेवला आणि मग आता मी 2023 ला जेव्हा या घरात आलो तेव्हापासून हे 3रं वर्ष, म्हणजे एकूण 16 वर्ष झाली. क्या बात आहे. पण हीच मूर्ती असते तुमची दरवर्षी की बदलते? पहिल्यांदा काय झालं की 2010 ला मी जेव्हा पहिल्यांदा गणपती बसवला तेव्हा मी लालबागच्या राजाची मूर्ती आणायचो. म्हणजे संतोष कांबळे जो लालबागच्या राजाची मूर्ती घडवतो त्याच्याकडूनच माझ्याकडे त्याचं एवढं एवढं रूप यायचं. लालबागचा राजाच म्हणजे दर्शनाला यायची लोक आणि म्हणायची लालबागच्या राजाला आम्ही गेलो नसलो गर्दीमुळे, ते इकडे आलो ना बस लालबागच्या राजाचं दर्शन झालं. पण एकतर ती पीओपीची होती. दुसरं मला हळूहळू मला असं वाटत होतं की ना थोडं इको फ्रेंडली कडे आपण जायला पाहिजे. कारण आपण जर 2 दिवस या पद्धतीने बाप्पाचं सगळे काही कोड कौतुक करतो, आपण एक उत्सव साजरा करतो आणि विसर्जनाला 1.5 दिवसानंतर गेल्यानंतर ती मूर्ती जर वितळत नसेल आणि ती जर ते डिझॉल्व्ह होणार नसेल तर ते बघणं ना खूप भयावह आहे. पण लोक म्हणत होती की आता तुम्ही बदलू नका मूर्ती, कारण आपल्याकडे ती पद्धत असते. पण बाप्पा माझं खूप ऐकतो, कारण मला ही मनापासून इच्छा होती, पण मी म्हणत होतो की मग आता बाप्पाने ठरवावं. बरोबर करोना आला आणि त्यावेळेस संतोष ती मूर्ती घडवू शकत नव्हता आणि मग मी असं ठरवलं की मग आपण आता शाडूच्या मातीची मूर्ती आणायची. विशाल शिंदे म्हणून त्रिमूर्ती आर्ट्सचा जो मेन आहे आणि अप्रतिम मूर्ती, जवळजवळ आता 3 वर्ष सलग मी त्याच्याकडून आणतोय आणि मला खूपच वेगवेगळी रूपं असतात. यावेळी अशा पद्धतीचं रूप असेल तर पुढच्या वेळी तू आल्यानंतर, पण मूर्तीची साईज आणि उंची या सगळ्या एवढंच. किती छान. आता साधारण बाप्पा म्हटल्यावर ना एक सुरुवात असते आपली की आरास यावेळेस काय करायची, तर ते सिनेमाचं दिग्दर्शन करता करता या आरासाचं दिग्दर्शन घरामध्ये साधारण कोण करतं, त्यात कोण पुढे? नाही, त्यात नाही. अख्खा गणेशोत्सव जो माझ्या घरी होतो त्याला पूर्ण आमच्याकडे बॅकबोन जो आहे तो बेला आहे, माझी बायको. मी आणि सना आम्ही दोघंही फक्त मदतीलाच आहोत. पण एक आहे की आम्ही सर्वानुमध्ये ठरवतो की मूर्ती कशा पद्धतीची असेल, त्याच्यानंतर मूर्तीनी पितांबर कुठलं, त्याचं उपकरण कुठल्या रंगाचं असेल आणि मग बॅकग्राऊंडचं जे काही फुलांचं डेकोरेशन असेल, कारण सगळं इको फ्रेंडली आहे. हे सगळं म्हणजे ही सगळी खरी फुलं आहेत, ही काही आर्टिफिशियल याच्यातलं काहीच नाही. तर ही सगळी जी डेकोरेट करण्याची जी काही डोकं आहे ते माझ्या बायकोचं आहे. त्यामुळे आमच्याकडे गणपती येण्याच्या अगोदर 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आमच्याकडे खूप मित्रमंडळी, खूप पाहुणे आणि खूप माझ्या घरचे, तिच्या घरचे असे सगळे आमचे नातेवाईक येतात. 363 दिवस आम्ही एकमेकांना बघू शकलेलो नसतो. आम्ही फक्त व्हिडिओ कॉलवर बोलतो किंवा व्हॉट्सअप करतो. पण हे 2 दिवस मात्र
या घरामध्ये पूर्ण रेलचेल असते आणि त्याचा आनंद जास्त असतो की या निमित्ताने ना बाप्पाच्या निमित्ताने ती सगळी मंडळी इतकी एकत्र येतात आणि आम्ही गप्पा मारतो खूप उशिरापर्यंत आणि आमच्या घराचा दरवाजा असा सताड उघडा असतो आणि त्यामुळे कोणी येतं, दर्शन घेतं आणि मग निघून जातं. रात्री 12-12:30 वाजता पण कोणीतरी येतं, दर्शन घेतं. सो आनंद असतो 2 दिवस. किती छान. आणि मला वाटतं खरं तर बाप्पा बसवण्याचं उद्दिष्टच तेच असतं की सगळ्यांनी एकत्र यावं, भेटावं. हा, पण आता काय आहे की एकतर आम्ही पवईत राहतो, माझे आई वडील काळा चौकीला राहतात, माझी मावशी एक आहे ती कांदिवलीला राहते, हिच्या घरचे जे म्हणजे माझं जे सासर आहे म्हणजे तिचं माहेर हे गिरगावातलं आहे. ह्या सगळ्यांना दरवेळेस येणं शक्य होत नाही. कारण काय आहे की ते हा जो प्रवास आहे ना हा प्रवास नको असं वाटतं, पण या निमित्ताने 2 दिवस हक्काने येतात. आणि मला वाटतं सगळेजण एकत्र जमल्यानंतर अनेक आठवणी निघतात, अनेक किस्से निघतात लहानपणीचे. तुमचे काय आहेत असे छान किस्से जे आज आम्हाला मिळतील ऐकायला? नाही, माझे किस्से म्हणजे काय आहे की माझी सुरुवातच गणेशोत्सवातच झाली. मी 3 वर्षाचा होतो जेव्हा मी 23 वर्ष आंबेकर नगरमध्ये बाबांच्या घरी, शाहीर साबळेंच्या घरी राहिलो. त्यामुळे आंबेकर नगर सोसायटीमध्ये गणेशोत्सव खूप मोठा होतो. 5 दिवसाचा दर गणपती असतो सोसायटीचा. पण कलागुण जेवढे आहेत लोकांमध्ये हे त्या 5 दिवसांमध्ये जाणवतात. इतका रंगारंग कार्यक्रम त्या सोसायटीमध्ये साजरा व्हायचा. आता होतो की माहिती नाही, आता मी बरेच वर्ष गेलेलो नाही, पण माझं पहिलं पाऊल आहे ना हे गणेशोत्सवाच्या स्टेजवरचं आहे. त्यामुळे माझ्या बरोबर कनेक्टेड बाप्पा हा माझ्या स्टेजवरच्या पहिल्या अपीरियन्स पासूनचा आहे. त्यामुळे सतत बाप्पा आपल्याला शक्ती देत असतो आणि आपल्याला खूप चांगलं काहीतरी करायचं ही भावना बाप्पा देत असतो. खरंय. पण अशी एखादी छान गोष्ट आहे का की जी गणपतीच्याच काळात तुमच्या आयुष्यामध्ये घडली? माझ्या आयुष्यातली पहिली कमाई. मी ना त्या 3 वर्षाचा असताना, तू अमर अकबर अँथोनी बघितलं असशील तर त्यातलं जे पर्दा आहे पर्दा गाणं होतं ऋषी कपूरचं, ते मी परफॉर्म केलं. त्यावेळेस ना रेकॉर्ड डान्स खूप असायचे आणि मी उत्तम नाचायचो. आत्ताही नाचतो पण मी उत्तम नाचायचो. त्यामुळे मी तुला हे 1976चं सांगतोय, मी 73चा आहे, मी 3 वर्षाचा होतो म्हणजे 76ला. मला त्यावेळेस तो डान्स केल्यानंतर 82 रुपये बक्षीस मिळालं. आता हे 82 रुपये तेव्हा खूप मोठे होते. आता मला माहित नाही मी त्या पैशाचं काय केलं. मी असं काही दावा करत नाही की मी ते मोजले होते, मला माहिती होतं. मला फक्त एवढंच सांगितलं जातं की इतका सुंदर नाचला होतास की त्यावेळेस तुला 82 रुपये मिळाले होते. तर मला असं वाटतं की तो बाप्पाचा पहिला प्रसाद मला तिथेच मिळालेला आहे, जो आता कॅरी फॉरवर्ड झाला आहे. क्या बात आहे. तुमच्या घरामध्ये अशी काही एखादी खास परंपरा आहे का? शिंदेकडची काही परंपरा आहे? शिंदेकडची अशी परंपरा नाही. उलट आम्ही काय आहे की आम्ही लग्न झाल्यापासून कोलवालकर आणि शिंदे या दोन्ही नावेमध्ये बसतो. त्यामुळे आमच्याकडे ना असं कोणी हे यांच्यातर्फेच व्हायला पाहिजे, यांच्यासारखंच व्हायला पाहिजे असं या घरामध्ये कोणी नाही केलं. मी, बायको आणि मुलगी आम्ही तिघच या घरामध्ये राहत असल्यामुळे जे काही डिसिजन्स होतात ते आमचे युनानिमस होतात. आम्ही तिघही एकत्र बसून ती चर्चा करतो. परंपरा म्हणशील ना तर आमच्याकडे उद्या ऋषी पंचमी आहे, त्यामुळे आमच्याकडे अप्रतिम ऋषीची भाजी होते. त्यामुळे जे नातेवाईक येतात ते ऋषीची भाजी इथे खातात. आणि ना आज रात्री एक 7:30-8 वाजल्यापासून माझी बायको ती भाजी म्हणजे बनवायला सुरुवात करेल. ती पहाटे 3 वाजेपर्यंत वगैरे त्याचं अर्धकाप होतं आणि मग परत सकाळी 6 वाजता उठून ती कामाला लागते. तेव्हा तो सकाळी 11 वाजता तो नैवेद्य दाखवला जातो. आणि हे मी का सांगतोय लोकांना, ऋषीची भाजी एवढा वेळ का लागतो तर आमच्याकडे एवढा मोठा टोप आहे ना, त्या टोपात भाजी होती. म्हणजे लोक जेवतात आणि वर डबे भरून घेऊन जातात. म्हणजे आता मला माझ्याकडे मेसेज आहे, प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शिका माहिती आहे, तर तिने मला आत्ता मेसेज केलाय की मी आत्ता पुण्याला आहे, मला माहित नाही मी उद्या येईन की नाही, पण मला सकाळीच आठवण आली होती उद्या ऋषी पंचमी आहे, ऋषीची भाजी खायला यायचं. सो ही परंपरा आहे. लग्नानंतरची काय पण अशी पहिली आठवण आहे, असे काही मोदक किंवा काही गोड बायको? माझं लग्न 96ला झालं आणि आम्ही गणपती बसवलाच 2010. त्यामुळे आठवणी त्या लग्नाच्या संदर्भात नव्हत्या. एक मात्र की लग्न झाल्यानंतरही आम्ही लोकधराचे गणपती उत्सवातले शो करतच होतो. त्यामुळे त्या आठवणी आमच्या एवढ्याच आहेत की फक्त आमची बॅग भरलेली असायची. कारण या 11 दिवसामध्ये समजा विसर्जनाचा दिवस सोडला तर 10 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 15 शो करायचो. बापरे. म्हणजे काही संध्याकाळचा आणि रात्रीचा पण शो असायचा. त्यामुळे
आम्ही ते 15 दिवस अशी बॅग भरलेली असायची. आम्ही संध्याकाळी निघायचो, शो करायचो, शो संपल्यानंतर रात्री उशिरा यायचो आणि आठवडी याच होत्या ना की आता माहित नाही आता या यंग मुलांना कितपत आवड आहे आता मला माहिती नाही त्या गोष्टींची, पण ना आम्हाला एक वेळ होतं की रात्र काढायची आणि गिरगावातले सगळे गणपती बघायचे. म्हणजे रात्री 2 वाजता वगैरे, आता समजा दादरला वगैरे शो असेल तर शो संपल्यानंतर आम्ही एक रात्री 1:30 वाजता घरी पोहोचलो की मग मी, अंकुश, भरत, माझी बायको तेव्हा लोकधारामध्ये होती, अशी आमचा एक अख्खा ग्रुप निघायचा. मग समजा आज आम्ही लालबाग पकडला असेल, लालबाग काळा चौकी, तर तेवढे गणपती बघायचे. मग त्याच्यानंतर समजा परत कधीतरी एक रात्र मिळाली तर पूर्ण गिरगाव पालथा घालायचा. सो त्यावेळेच्या या आठवणी जबरदस्त. देखावे तिकडचे खूप मोठे असतात. आणि नाही तेव्हा आताही गणेशोत्सवाचं खूपच प्रस्थ आहे. म्हणजे एक आठवण मला खूप छान काय वाटते माहिती ना, की लालबागच्या राजाच्या गल्लीच्या बाहेरून लालबागचा राजा दिसायचा. हे दिवस मी बघितले. सो आता लालबागच्या राजाला जी गर्दी होती ना, ती गर्दी तेव्हा नव्हती. तेव्हा फक्त नवसाची रांग होती आणि जी ना लालबागच्या राजाच्या मागून निघून ना ती आंबेवाडीतून काळ्या चौकीपर्यंत पोहोचायची. म्हणजे माझी आई काळ्या चौकीला अभिनयनगरमध्ये राहते, त्यावेळेस कधीतरी त्या आंबेवाडीच्या इकडे गेल्यानंतर लोकांची रांग दिसली की अरे ही नवसाची रांग आहे. आणि आज ती तेवढीच असेल, त्याच्यापेक्षा जास्त वाढलेली असेल. पण हे जे उत्साह आहे लोकांमध्ये आणि जो गिरणगावात आणि गिरगावामध्ये तुम्हाला किंवा दादर बिदर साईडला जो दिसतो ना, मग आज मी इथे हिरानंदानीमध्ये राहतो, प्रत्येकाच्या घरात गणपती आहे, पण मला रस्त्याने कोण नाचताना नाही दिसत. मला ती शहरे ऐकू येत नाही, मला तो मिरवणूक, ढोल ताशा ऐकू येत नाही, मला तो ढोल ऐकू येत नाही, कच्चीचा. या सगळ्या गोष्टी आहेत ना गिरगावात आहे आणि गिरणगावात आहे, त्यामुळे मिस करतो. पण काय शेवटी परिस्थिती ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीने आपण पुढे सरकत असतो. आज आम्ही इथे जरी असलो तरी विसर्जनच्या दिवशी 11व्या दिवशी मात्र गिरगावात आम्ही जातो, त्यामुळे त्या सगळ्या प्रोसेशन्स बघायला मिळतात. बाप्पा आपल्याला कायमच काही ना काहीतरी शिकवण देत असतो. बुद्धीची देवता म्हणतात. आपल्याला अनेक गोष्टी बाप्पाकडे आशीर्वाद रूपी मिळतात आपल्याला. पण आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांमध्ये, अनेक परिस्थितीमध्ये अशी अनेक माणसं भेटतात जी खरं तर देवाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत करून जातात किंवा त्या काळात आपल्याला खंबीरपणे पाठीशी उभी राहतात. तुम्हाला आज या निमित्ताने एखादा असा अनुभव वाटेल सांगा. काय माहिती, बाप्पा तर माझ्या घरी येतोच आहे. बाप्पाला सर्वोच्च स्थान आहेच, पण सतत वरद असतं आमच्याकडे स्वामींचं आहे. त्यामुळे तू या घरामध्ये जिथे उभी आहेस ना, हे घर स्वामी समर्थांचं आहे आणि आम्हा तिघांना त्यांनी ठेवलंय. सो ना त्याच्यापेक्षा मोठा वरद असतं माझ्या आयुष्यामध्ये कोणाचा असण्याची काही गरज नाही. आणि आम्ही येतातच खरं तर बघितलं तुमच्या बिल्डिंगच्या एंट्रन्सला सुद्धा स्वामी समर्थांचीच मूर्ती आहे. तेव्हाच खरं तर आमचं बोलणं झालं होतं. म्हणजे ना आदेश बांदेकरांनी पुढाकारांनी ती गोष्ट केलेली आहे. आदेश बांदेकर पण याच बिल्डिंग मध्ये राहतात, पण ते जे मठ बांधलाय मला एक त्या निमित्ताने आठवण. मी ना स्वामींचं पारायण करतो, आजही करतो. आत्ताही श्रावणातलं 11 दिवसाचं माझं श्री गुरु लीलामृताचं पारायण झालं. तसं मी जयंतीचं पण पारायण करतो. म्हणजे स्वामींची जयंती ज्या दिवशी असते त्याच्या आदल्या दिवशी संपेल असं मागे 11 दिवस. 11 दिवसाचं माझं पारायण जवळजवळ 55 अध्याय असतात, ते वाचायचे. रोज 3 वाचायचे, कधी 4 वाचायचे, असे त्यांनी दिलेले. मी ना दादरच्या मठात बसून पारायण करायचो. तेव्हा माझं ऑफिस होतं दादरला तेव्हा. तर ना मी पारायण करायला बसायचो ना असा, तर त्या मठामध्ये स्वामीची तसबीर होती आणि इकडे बघितलं ना तर एक बिल्डिंग आहे. तर ती बिल्डिंग बघितल्यानंतर मला असं वाटायचं की स्वामी किती लकी आहेत ही लोक, बिल्डिंगच्या खाली आले की तुमच्या दर्शनाला येऊ शकतात. तर मी असं मागितलं नाही, पण मला नेहमी अशी इच्छा व्हायची ना की असं वातावरण पाहिजे. बघ स्वामी कसे असतात. आजही मी बिल्डिंगच्या खाली उतरलो ना तर पहिला मठात जातो किंवा घरामध्ये येण्याच्या अगोदर मठात जातो. हे जे स्वामी भरभरून देतात ना न सांगता, आणि काही ना मी नाही बनवलंय तो मठ, हे सगळं आदेश बांदेकरांचं आणि सुचित्रा बांदेकरांचं कौतुक आहे की त्यांनी या वास्तूमध्ये ती स्वामी आले. स्वामी स्वतः येतात, आपण नाही आणत त्यांना, तर ते आलेले आहेत आणि आज इतक्या जवळून रोज मी त्यांचं दर्शन घेऊ शकतोय. ही स्वामींची कृपा. किती छान सर, खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि कायम आपण सिनेमाच्या निमित्ताने भेटत असतो. हा प्रश्न पडतो की तू सिनेमा काम का नाही करत, कारण इतका छान चेहरा तुझा आहे आणि तुम्ही इतके दिवस म्हणजे इतके महिने नाही इतकी वर्ष तुला बघतोय आणि आपल्याकडे नेहमीच चांगल्या चांगल्या चेहऱ्यांची आवश्यकता असते. मी नेहमी हा विचार करतो मधुरा, तू आणि माझा आणि सणाचा एक
अप्रतिम इंटरव्ह्यू घेतला होता शाहीरच्या वेळेस. शाहीरच्या वेळेस. तेव्हाही मी सराला म्हटलो ती पोरगी इतकी गोड आहे, हिला पुढे सिनेमात कसं कास्ट करते, माझ्याकडे चांगला रोल असेल तर नक्की करा. मला आवडेल. नक्की नक्की. आणि सर मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगत होतात, गप्पा मारताना सरांकडून मला असं कळलं की याच बिल्डिंग मध्ये तुम्ही अनेक वर्ष राहताय आणि एक एक फ्लोअर काही काही वर्षांनी तुम्ही वर आला म्हणजे राहता. 99ला मला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शब्द टाकून मला मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळालं. तेव्हा मी 804 मध्ये 1 रूम किचन मध्ये राहत होतो. मग सरा थोडी मोठी झाली, मग आम्हाला असं वाटलं की आता एक तिची एक स्वतःची एक स्पेस तिला दिली पाहिजे. म्हणून मग 2010 साली, म्हणजे 99 ते 2010 11 वर्ष मी 804 मध्ये राहिलो. मग 2010 साली मी या घराच्या बरोबर खालचं जे घर होतं ते घेतलं, जिथे आम्ही 2 बेडरूम मध्ये राहतो. मग थोडा प्रपंच अजून वाढला. मग आम्ही 2023 मध्ये मी 10व्या मजल्यावर आलो आणि हे 10व्या मजल्यावरचं हे घर आणि बाजूचं घर आम्ही एकत्र केलं आणि 804 आणि 901 विकलं. अजूनही कर्ज खूप आहेत आमच्यावर, पण या घरामध्ये एक एक पायरी चढत चढत समाधान जास्त आहे. मला कोणीतरी विचारलं आता पुढे, म्हटलं नाही, माझा वर मित्र राहतो, अरे तो सुखी आहे, तो काय मला आता माहित आहे पुढच्या स्वामींनी काय ठरवलंय किंवा बाप्पांनी काय ठरवलंय. मी कालच हिला बोलत होतो की पहिल्या वर्षी आम्हाला हे सगळं खूप मोठं वाटत होतं, आज ना वस्तू ठेवायला जागा कमी पडते असं वाटतं. तर म्हटलं त्यांनाच काळजी आहे, त्यांनी ठरवायचं की किती मोठ्या पसाऱ्यामध्ये थांबायचं. खरंय. आणि सर तुम्ही ते सांगत होता तेव्हा मला ना खरं तर खूप छान वाटत होतं, कारण आजवर तुमच्या आयुष्यामधले जे वेगवेगळे टप्पे आहेत, ज्याने तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून, एक उत्तम माणूस म्हणून घडत गेलायत आणि ते टप्पे तुम्ही गाठलेत, मला वाटतं हा सुद्धा त्यातलाच एक टप्पा आहे की तुम्ही एक एक पायरी घराची सुद्धा आणि तुमच्या कारकिर्दीची सुद्धा वरवर चढत आलेल्या आहेत. आणि नो डाऊट की ह्याच्या अजून खूप पुढे तुम्ही नक्की जाणार आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि फार छान वाटलं की तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात आणि आम्हाला बोलावलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.